आता आपण पुढचं एक प्रॉडक्टची रेंज घेतोय, ह्युमिक ॲसिड प्लस ग्रॅन्युल्स, बायोडायनॅमिक, हायड्रोजन आणि स्टिकी. तर ही पिझ्यामध्ये प्रोडक्ट्स आहेत, प्लांट ग्रोथ हार्मोन्सच्या कॅटेगरीमध्ये मोडतात. आता ह्युमिक ॲसिड वनस्पतीचे जे काय वनस्पती प्राणी वगैरे जे असतात ते नंतर ते कुजल्यानंतर शेण वगैरे जे असतं ते सगळ्यात शेवटचा जो घटक म्हणजे ह्युमस हे तसं म्हणजे पाण्यात इनसोल्युबल असतं, त्याचं कन्वर्जन सोल्युबलमध्ये करावं लागतं. म्हणून ह्युमिक ॲसिड हे पोटॅशिक फॉर्ममध्ये असतं. काळा कलर असतो, तुम्ही बघू शकता. जी बॉटल तुम्हाला अशी सापडेल जी ह्युमिक ॲसिडची. ह्युमिक ॲसिड म्हणजे काय? वनस्पतीजन्य, प्राणीजन्य किंवा बॅक्टेरियलजन्य ज्यावेळी जर कुजण्याची प्रक्रिया, डिकॉम्पोजिशन कंटिन्युअस प्रोसेस होत असतात, त्यावेळी जे काही कॉम्प्लेक्स जे प्रोटीन्स असतात, कार्बोहायड्रेट असतात, फॅट्स असतात, विटॅमिन्स असतात, या सगळ्याचे कंटिन्युअस डिग्रेडेशन, डिकॉम्पोजिशन एरोबिकली अनएरोबिकली होऊन सगळ्यात शेवटी एक फायनल प्रोडक्ट तयार होतो. त्याच्या पुढचं फर्दर डिकॉम्पोजिशन होण्याची शक्यता खूप कमी असते. त्या काळ्या पदार्थाला जे इमिजिएटली पिकाला अवेलेबल होतं. ह्युमिक ॲसिड किंवा ह्युमस हे निसर्गाला सगळ्यात मोठी दिलेली देणगी आहे. ह्याच्यामध्ये ज्या जमिनीत ह्युमस प्रमाण जास्त असतं, ज्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड प्रमाण जास्त असतं, नॅचरली ते होऊ शकतं, त्याचं उत्पादकता ही सगळ्यात जास्त असते. ह्युमिक ॲसिड किंवा ह्युमसमध्ये सगळे घटक असतात जे पिकाला लागतात. त्याच्यामध्ये जर कंटिन्यू जर ह्युमिक ॲसिड जर तुम्ही टाकत दिला, ह्युमस टाकत गेला, म्हणजे कुजलेलं जे असेल, तरी तुम्हाला बाकीचे काही टाकायची गरज लागत नाही, कारण ते इझिली अवेलेबल होतं. निसर्गानं सगळ्या सिस्टीम आपल्याला बसवलेले आहेत, लक्षात ठेवा. काही आपल्याला वेगळं करावं लागत नाही. पण मुद्दा काय असतो की पीक घेणं आणि उत्पादित पीक घेणं, म्हणजे चांगला जास्तीत जास्त उत्पादन घेणं, म्हणजे 40 टन 50 टन हे नॅचरल तुमचं येऊ शकतंच. पण आपल्याला कसं स्पर्धा घ्यायची आहे. जगातल्या प्रत्येक माणसाला अन्नधान्य प्रोव्हाइड करायसाठी आपल्याला उत्पादन जास्त घ्यायचं असेल तर आपल्याला वेगवेगळी आधुनिक पद्धत वापरणं गरजेचं आहे. आधुनिक पद्धत ही नैसर्गिकला अनुसरूनच आहे. मला पुढं बायोपटला ते समजेल. म्हणून ह्युमिक ॲसिड जर तुम्ही सातत्यानं जमिनीत देत गेला तर तुम्हाला तसं इतर काही घटकाची गरज लागणार नाही, कारण ह्युमिक ॲसिडमध्ये ऑर्गॅनिक ॲसिड असतात, काही फॅट सोल्युबल घटक असतात, जेणेकरून पिकाला इमिजिएटली जे काही 16 घटक ते 21 घटक असतील, विटॅमिन्स असतात, त्यात सोल्युबल ॲमिनो ॲसिड्स असतात, कार्बोनिक ॲसिड्स असतात. कार्बोनिक ॲसिड म्हणजे जे काय तुमचं कार्बोहायड्रेट वेगळ्यामध्ये जे कार्बोनिक ॲसिड राहतं, सगळे घटक इझिली सगळ्यात सोल्युबल फॉर्ममध्ये घटक मिळतात, म्हणजे ह्युमिक ॲसिड. आपण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं होतं की आपल्या कंपनीमध्ये ह्युमिक ॲसिड महाराष्ट्रामध्ये तयार करणारी एकमेव कंपनी आहे. आपण पावडर फॉर्ममध्येही तयार करतो ह्युमिक ॲसिड. पावडर फॉर्ममध्ये तयार करायचं हे महाराजांना आपला प्रोडक्ट आहे. हे पावडर फॉर्ममध्ये 100% सोल्युबल आहे. आपण इंडिजिनियस प्रोडक्ट डेव्हलप केला आहे की ह्युमिक ॲसिडचं कन्वर्जन पावडर फॉर्ममध्ये आपण केलेलं आहे, करतोय. म्हणजे आपलं फक्त चायना आणि आपल्यामध्ये फरकच असतो की चायना थोडं एक चकाकी असते, आपलं नॅचरली असल्यामुळं आपलं थोडी चकाकी नसते, पण आपलं इमिजिएटली सोल्युबल असतं. चेक करायचं असेल ना, पाण्याची बॉटल घ्यायची, आपली पावडर त्यातनं वन पाण्यात थोडं सोडलं, ॲटोमॅटिक तुम्हाला कलर चेंज झाला तुम्हाला दिसतो. त्यात 100% सोल्युबल आहे ही पावडर. ह्युमिक ॲसिडमध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की ह्युमिक ॲसिडमध्ये सगळे घटक असतात. कार्बोनिक ॲसिड, ॲमिनो ॲसिड्स या तुमचे, परत फॅट्स असतात, फॅट सोल्युबल घटक असतात, सगळे न्यूट्रियन्स 21 ते 22 घटक तुम्हाला मिळतात, विटॅमिन्स असतात. कारण जे आपण टाकतो कुजवायला त्याचं सगळ्यात म्हणजे 1 टनाचं जवळजवळ तुम्हाला 1 ते 2 लिटर ह्युमिक ॲसिडमध्ये कन्वर्जन होत असतं. इतकं पॉवरफुल ताकद त्यात असते. ते एक स्टेबल फॉर्ममध्ये असतं. जर तुम्ही बॉटल कंटिन्यूस हलवली आपली तर एका ठराविक तुम्हाला ते पूर्ण टाईट लागते. तुम्ही बघा हलवून, ह्युमिक ॲसिडची बॉटल तुम्ही कंटिन्यूस हलवली, कंटिन्यूस तुम्ही असं हलवली तर सगळ्यात थोड्या तुम्हाला ते पूर्ण टाईट पुढे हलायला थांबते. तर ह्युमिक ॲसिड पावडर फॉर्ममध्ये आपलं आहे महाराजा नावाचं. हे 85 to 95% तुम्हाला ह्युमिक ॲसिड पावडर फॉर्ममध्ये सापडेल. आपल्या ह्युमिक ॲसिडमध्ये 12% असतं त्यात, प्लस तुम्हाला कार्बोनिक ॲसिड सापडेल, प्लस फल्विक ॲसिड आपल्यात नकळत त्यात तुम्हाला सापडतं. ह्याचं फवारणी करायची नसते, काळजी घ्या. याची फवारणी करता येत नाही. याची फवारणी कारण याच्यामध्ये पोटॅशिक सॉल्ट असतात. हे पोटॅशिक सॉल्ट ऑफ ह्युमिक ॲसिड असतं, याचं फवारणी करायची नाही.
ऊसाला एखाद्या वेळी करू शकतो, पण याच्यामध्ये pH हायली अल्कन असल्यामुळं कुठल्याही नाजूक पिकाला तुम्ही फवारणी करायची कधीही शिफारस करायची नाही. याचं सगळ्यात जास्त ड्रिंचिंगसाठी, आळवणीसाठी, पाटातनं सोडण्यासाठी पंपात नजर काढून तुम्ही ज्या रुडझोडला देऊ शकता, पिकाला आळवणी करू शकता. याचा सगळ्यात बेनिफिट जो होतो, पांढऱ्या मुळ्या भरपूर प्रमाणात वाढतात. रुडझोन वाढवायसाठी म्हणजे जिथं चोपण जमीन असतील किंवा नाही, प्रत्येक ठिकाणी याचा वापर होतो. पांढऱ्या मुळ्या सोडायसाठी प्लस इतर मूलद्रव्ये अपटेक करायसाठी इतर मूलद्रव्ये त्यामध्ये विरघळतात. जे इनसोल्युबल असतात ते यात विरघळतात, कारण याचा pH अल्कन असल्यामुळे प्लस ह्युमस असल्यामुळे, ऑर्गॅनिक ॲसिड असल्यामुळे इतर मूलद्रव्ये यात विरघळतात. पांढऱ्या मुळ्या भरपूर मुळ्या सुटल्यामुळे पांढऱ्यामध्ये फिडरलोस इतर मूलद्रव्ये अपटेक केलं जातं आणि लगेच तुम्हाला पिकाच्यावर परिणाम लगेच तुम्हाला जाणवतो. जेवढं मूळ जसं तुम्हाला म्हटल्यानंतर पांढऱ्या मुळ्या एक प्रकार तुमचं रॉ मटेरियल आत घेण्याचं चॅनल आहे. खोड हे तुमचं फॅक्टरी आहे. पानं आणि खोड ही फॅक्टरी असल्यामुळे आणि फळ हे तुमचं तयार झालेलं मटेरियल असतं. जेवढं तुमचं रॉ मटेरियल इन्फ्लो व्यवस्थित होतो तेवढं तुमचं तुम्हाला रिझल्ट पण चांगला येतो. पांढऱ्या मुळ्यांचा कुठलेही शेतकरी आता रोडझोनकडे बघत नाही, त्याला फक्त वर दिसतं, कारण जमीन काय झालं माहीत नसतं. जमिनीत जोपर्यंत तुम्ही पांढऱ्या मुळ्या वाढत नाही तोपर्यंत तुम्ही किती रासायनिक खतं टाकलाय, तुम्हाला किती भूक लागते आणि किती अन्न पचवतात त्याच्या आधारे तुमची ताकद होते. तुम्ही किती खात्याच्यावर नसते. तुम्ही मूलद्रव्य पिकाला टाकताय, कोण 4 चिक्की टाकतात, कोण डबल टाकतात, न्यूट्रिएंट सगळं टाकतात, पण मुळ्या जर सुटल्या नसतील पिकाला तर त्याचा काही उपयोग नसतो. कारण पीक हे अपटेक हे रूटझोन मार्फतच करतं. त्यासाठी मला रूटझोन वाढवणं खूप गरजेचं असतं. म्हणून आपल्या डोसमध्ये ह्युमिक ॲसिड आपण कंपल्सरी दिलेलं आहे कॉन्स्टंट. कारण रूटझोन वाढवायसाठी तुम्हाला एक आहे लिक्विड फॉर्ममध्ये, लिक्विड फॉर्म पावडरमध्ये फरक आहे. लिक्विड फॉर्म हे थोडंफार इमिडिएटली लागू होतं. पावडरमध्ये तुम्हाला पोटॅशियम जास्त सॉल्ट आहे, प्लस फॉलिक ॲसिड आहे. ह्युमिक ॲसिडचं लिक्विड एका लिटरला 3 ते 5 मिली प्रति लिटर आहे. एकरी 1 ते 2 लिटर लागतं तुम्हाला ह्युमिक ॲसिड पिकानुसार. याचं तुम्हाला 1 ते 2 ग्रॅम तुम्हाला प्रति लिटर याचाही डोस आहे. हे तुम्ही ड्रिंचिंग करू शकता, सोल्युबल होतं, पण याचा बेस्ट तुम्हाला उपयोग जर तुम्ही तयार करून ठेवला आणि जर तुम्ही वापरला बेस्ट आहे. साधारण 100 ते 250 ग्रॅम प्रति एकर ते लागतं ह्युमिक पावडर. आणि सांगण्याचं म्हणजे की ह्युमिक पावडर आपली कंपनी तयार करते स्वतः. कितीतरी कंपन्या मार्केटमध्ये खूप क्वचितच कंपन्या की ह्युमिक ॲसिड तयार करते, बाकी सगळी इम्पोर्ट करतात. आपण ह्युमिक पावडर स्वतः तयार करतो. ह्युमिक ॲसिड ही आणि ह्युमिक पावडर ही आपलं इंडिजिनस प्लांट आहे, जिथं आपलं ह्युमिक ॲसिड आणि पावडर तयार होते. त्यानंतर स्वदेशी गोल्ड दाणेदार ही बॅग आहे. एक 5 किलोची बॅगमध्ये पण आहे, 10 किलो सापडेल. हे दुसऱ्या स्वरूपामध्ये तुम्हाला केटल स्वरूपात आहे, बकेट स्वरूपात. आणि तिसरं मिल्क कॅन. तर मिल्क कॅनचा फायदा काय होतो शेतकऱ्यांना, की नकळत त्याला दूध द्यायला, पिकायला किंवा सोसायटीला द्यायला चा बेनिफिट त्याला होतो. सेल भरपूर होतो याचा. फक्त तुम्ही त्या डीलरना हे सांगणं गरजेचं असतं. सोसायटीत पण तुम्ही ठेवू शकता, दुकानदाराला पण देऊ शकता. थोडा रेट वाढतो याचा बॅगेपेक्षा, पण त्याच शेतकऱ्याला नकळत हाय क्वालिटीचं कॅन मिळतो. ह्या ड्रमचा पण उपयोग होतो, कॅनचा पण. सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना उपयोग त्या कॅनचा होतो, ड्रमचाही होतो. त्यामुळं ज्याला कमी इकॉनॉमिक पाहिजे तुम्ही स्वदेशी गोल्ड ग्रॅन्युल देऊ शकता, ज्याला कॅन पाहिजे तुम्हाला कॅन देऊ शकता. डीलरला तुम्ही हे प्रमोट करणं खूप गरजेचं आहे की आमच्या 3 फॉर्ममध्ये आहे, फोटो पाठवून का द्यावा लागतो. आपल्या त्या स्वदेशी गोल्ड ग्रॅन्युल्समध्ये स्वदेशी गोल्ड नाव आपलं का दिलेलं आहे, कारण आपण स्वनिर्मित आहे. याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅन्युल्स सापडतील. ग्रॅन्युल्स हे इमिजिएटली सोल्युबल होत नाही. काही शेतकरी ते पाण्यात घेऊन विरघळायचा प्रयत्न करतात. हे इनसोल्युबल सॉईल ॲप्लिकेशन आहे, लक्षात ठेवा. सॉईल ॲप्लिकेशनचा अर्थ काय होतो, इनसोल्युबल असतं ते. याच्या दाण्यामध्ये तुम्हाला ॲमिनो ॲसिड, ह्युमिक ॲसिड, नायट्रोसोम, काही बॅक्टेरियाज आहेत, हर्बल एक्स्ट्रॅक्ट्स आहेत, व्हिटॅमिन सापडणार तुम्हाला, प्रोटीन सापडणार, प्लस इतर इंडिजिनियस प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, प्लांट ग्रोथ हार्मोन सापडतील. 3 ते 4% तुम्हाला ह्युमिक ॲसिड आहे, ह्युमस आहे, फल्विक ॲसिड आहे. असे कितीतरी घटक यात आपण ॲड केले स्वदेशी गोल्डमध्ये. बाकीच्या कंपन्यामध्ये आपल्यामध्ये खूप फरक आहे.
रिझल्ट खूप फास्ट येतात. स्वदेशी गोल्ड नावानं मागतात आपले जॉबरी. त्यामुळे याला तुम्ही इतर आता ग्रॅन्युल्स तयार करणारे मार्केटमध्ये खूप जण आहेत. हे पोर्टॅबिलिटी स्कीममध्ये पण मोडतं. जर एखादा दुकानदार किंवा एखादा शेतकरी म्हटला की मला ह्या रेटनं मिळतं, तर आमची चर्चा करून आपण रेट कमी करून त्याला देऊ शकतो. त्यामुळे हे पोर्टॅबिलिटी स्कीममध्येही मोडतं. केटल बकेट, त्यामुळे रेट मला कळणं गरजेचं आहे. आणि हे प्रोडक्ट ह्युमिक ॲसिड आणि टॉनिक, झाईम टॉनिक, पंचामृत आपण पुढं कव्हर केलंच आहे. पंचामृत लिक्विड, तर पंचामृत लिक्विड पण एक प्रकार झाईम आहे. पंचामृत लिक्विड तुम्ही झाईम म्हणून देऊ शकता, जे रेड तोडायसाठी असेल. कोण जर टॉनिक मागितलं तर तुम्ही पंचामृत लिक्विड देऊ शकता. तसंच हे जे प्रोडक्ट्स आहेत, टॉनिक्स घ्या, सॉईल कंडिशनर्स घ्या, निंबो घ्या, हे पोर्टॅबिलिटी स्कीम, हे मार्केटमध्ये अशा कंपन्या भरपूर आहेत की जे तयार करतात. त्यामुळे ह्युमिक ॲसिड, स्वदेशी गोल्ड, निंबो वगैरे हे पोर्टॅबिलिटी स्कीममध्ये आपण देऊ शकतो. आम्हाला तो रेट कळणं गरज आहे. ह्याचे रेट खूप तफावत असतात रेटमध्ये, पण कंटेंट वाईज, पॅकिंग वाईज त्याचे रेट बदलतात. यातलं मला घटक सांगितले. एकरी याचं 10 किलोच्या आसपास, 10 ते 20 किलो एकरी वापरायला पाहिजे. याचा ॲप्लिकेशन जमिनी आड जर झालं तर 1 नंबर रेट आहे. बाकीच्या खतामध्ये मिक्स करून टाकू शकताय. कॉम्पॅबिलिटी आहे जी मी इतर कुठल्याही एखाद्यात जीवाणू नसल्यामुळं इतर तुम्ही कुठल्याही खतामध्ये मिक्स करून वापरू शकताय. रिझल्ट खूप फास्ट आहेत. तुम्हाला लगेच 1500चा रिझल्ट जाणवतो. पहिल्याचा मोडा ॲप्लिकेशन्स हे रुडझून वाढवतं, प्लस ॲटोमॅटिकली फिल्टर सोडतात. लगेच पिकाचा इतर ह्यात न्यूट्रिएंट असल्यामुळे हे पण अपटेक होतं, न्यूट्रिएंट्स अपटेक होतं आणि इमिजिएटली तुमच्यावरच्या इंटरनोड्स जे असतात खोडावर आणि पानाच्या ज्यावर आणि तुम्हाला फ्लॉवरिंग स्टेज असेल तर सगळ्या वेळेचा परिणाम लगेच जाणवतो तुम्हाला याचा. हे 5 किलो 10 किलोची बॅग आहे. केटल तुम्हाला मिळेल. केटल 5 किलोची आहे. बकेट आणि केटल घटक तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. मोडा वॅक्शन तुम्हाला क्लिअर केला आहे. याचे पण तुम्हाला बायोपिकेचे हे खूप जुन्या पहिल्यापासून आपलं स्वदेशी गोल्ड वापरलं जातं. 3 तुम्हाला कॅटेगरीमध्ये आहे, त्यामुळे तिन्ही तुम्ही सांगणं गरज आहे. रेट मार्केटमध्ये अशा कंपन्या भरपूर आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही हे चालणार पण जास्त प्रोडक्ट आहे. ही इमिडिएटली तुम्ही गेल्या ग्रॅन्युलची ऑर्डर तुम्ही घेऊ शकता. प्रत्येक ठिकाणी स्कीममध्ये टाकून तुम्ही ऑर्डर घेऊ शकता. शेतकऱ्यांना ते आपले घटक आपण एक आता 1 किलो प्रोडक्ट पण काढणार आहे की जे एकरी 1 किलो लागतं. तो पुढचा प्रोडक्ट आपला एक असणार आहे. आणि आपण एक प्रोडक्ट काढतोय की ज्याला कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, सिलिकॉन कॉम्बिनेशनमध्ये करतोय. ते आता यात ॲड केलं नाही, पण तो इन फ्युचरमध्ये रिसर्चमध्ये प्रोडक्ट आहे. तो सेकंडरीमध्ये जे घटक आहेत ते आपण देतोय. म्हणजे तो एक जर प्रोडक्ट दिला तर आपण सगळं बॅलन्सिंग होतं. म्हणजे पिकाला जेवढं काय लागतं ते सगळं त्याला मिळतं. आता आपण सेकंडरी थोड्या वेगळ्या फॉर्ममध्ये देतो. त्यामुळे जर सेकंडरी न्यूट्रिएंट्स मिळाले म्हणजे यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, सिलिकॉन, क्लोरीन कोणी देत नाही. क्लोरीन एक सेकंडरीमध्ये मोडतं. कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, क्लोरीन घटकामध्ये पण मोडतं 16 घटकामध्ये, पण कुठलीही कंपनी त्याला देत नाही. पण आपण ते देतोय. आपलं ते रिसर्चमध्ये प्रोडक्ट पुढे येणार आहे. आता त्यानंतर तुमचं बायोडायनॅमिक एक आहे, वृक्ष आयुर्वेदिक बेसवर आहे. ह्याच्यावर तुम्हाला चित्रही वृक्ष जे पूर्वीचे जे साधू संत आहेत त्याचे तुम्हाला सापडेल. हे बायोडायनॅमिक एक वृक्ष आयुर्वेद जो पूर्वीचा आपला अथर्ववेद, ऋग्वेद किंवा वृक्ष आयुर्वेदिक एक सिस्टीम आहे. ज्याच्यामध्ये पूर्वी काही शेतीची पद्धत जी होत होती की शिंगामध्ये शेण किंवा गोमूत्र घालून शिंग गाईचं जमिनीखाली ठेवणं किंवा मडक्यामध्ये तुम्हाला तूप, दही, ताक, लोणी किंवा असं घालून शेणखत करून काही पालापाचोळा किंवा काही दशपर्णी आत घालून 6-6 महिने जमिनीखाली कुजवाळ ठेवायचे. तर अशी सिस्टीम आपण डेव्हलप केली आहे की ज्याच्यामध्ये एक प्राचीन आणि आधुनिक या दोन्हीचं संगम केलेला आहे. बायो म्हणजे जीवाणू, डायनॅमिक म्हणजे सातत्यानं होणार. डायनॅमिकचा अर्थ ह्याची पर्सनॅलिटी डायनॅमिक म्हणतो आपण, की कायम चेंजेबल असते. म्हणजे डायनॅमिक म्हणजे कंटिन्युअसली प्रोसेस चेंज होत असतात. तुम्हाला ह्याचे रिझल्ट फिक्स सापडणार नाहीत. तुम्ही ह्याचा वापर प्रत्येक ठिकाणी करू शकताय. ह्याच्यामध्ये पेस्टिसाइड म्हणून वापर करू शकताय, ग्रोथ म्हणून वापर करू शकताय, रोझन म्हणून वापरू शकताय. हे साईड इफेक्ट याचे नाही आहेत. याच्यामुळे तुम्हाला डिफेन्स पॉवर वाढते. प्लस भारताचं एक संशोधित प्रोडक्ट आहे बायोडायनॅमिक. ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की बाबा की ठीक आहे की हा कॉम्पिटेटिव्ह प्रोडक्ट नाही, कारण हा रिसर्चमध्ये मोडतं, पण आपली पूर्वची परंपरा पण यात आहे.
वृक्ष आयुर्वेद म्हणून एक पुस्तक आहे जे आपल्याला सापडलेलं आहे की ज्याच्यावर कितीतरी आपले पूर्वीचे म्हणजे काही ठिकाणी शेणावर किती प्रक्रिया असतील किंवा मासाचा चुरावर कशी प्रक्रिया असतील, कोणत्या प्रकारची वनस्पती घ्यायला पाहिजे, लसूणपासनं सगळ्या प्रकारची कसा कसा पिकावर उपयोग होतो त्या पुस्तकात दिलेलं आहे वृक्ष आयुर्वेदमध्ये. त्याचंच आपण एक संशोधन करून परंपरागत आणि आधुनिकचा संगम करून आपण बायोडायनमिक प्रोडक्ट काढला आहे. रिझल्ट खूप चांगले त्याचे आणि याच्यावर आपण 4-4, 5-5 महिने प्रक्रिया करतो आणि मग आपण देतो ते. याच्यामध्ये तुमचा जो वासच वेगळा येतो आणि ज्यावेळेस फवारल्यानंतर तुम्हाला याचा परिणाम तुम्हाला 8 ते 15 दिवस चालवतो. डिफेन्सिव्ह पॉवर पण तयार होते याची. सर्वांगीण विकासासाठी तुम्हाला बायोडायनमिक सगळ्यात चांगला आहे. फिनिक्स हायड्रोजेल हा प्रोडक्ट आहे. हा हायड्रोजेल जो आहे म्हणजे हायड्रोजेल म्हणजे याचं काय, याच्यामध्ये अशी पावडर आहे की जर तुम्ही पावडर प्रत्येक रोपा ठिकाणी टाकायला जर पाणी दिलं तर ते पाणी पूर्ण जाम करतं. आपण डोक्याला जेल लावतो, डोकं बघितलं का जेल असतं तसंच असतं. ते जेल स्वरूपात आहे, हे पावडर स्वरूपात आहे. हे जवळजवळ 1 ग्रॅम 250 मिली पाणी धरून ठेवतं. 1 ग्रॅम इतकी जी पावडर आहे. ज्या ठिकाणी ड्राय एरिया आहे, ज्या ठिकाणी तुमचं पाण्याची कमतरता खूप कमी आहे, ड्राय एरिया आहे, जिथं तुमचं सांगोला पट्टा असेल किंवा ज्या ठिकाणी उस्मानाबाद या ठिकाणी पाणी कमी असतं आणि पाणी धरून ठेवायचं असेल, ग्रीन हाऊस आहे, पाणी जास्त देऊ शकत नाही आपण, पाण्याची कमतरता आहे, त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक ठिकाणी, आणि हे रियुजेबल आहे म्हणजे तुम्ही सातत्यानं वापरायची गरज नाही. जिथं पाणी धरून ठेवायची क्षमता आणि पिकाच्या भोवतीनं पाणी जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे जेल आहे. याच्यामध्ये काही असे घटक आहेत की जे जेल तयार करतात. याच्यामध्ये काय आपण हॉर्मोन्स पण ॲडिशनल घालतो जेणेकरून पिकाला याचा रिझल्ट पण चांगला येतो. त्यानंतर वेटिंग एजंट. आता मार्केटमध्ये काही ठिकाणी ॲप्साइटी घ्या किंवा काही असे प्रोडक्ट्स मिळतात की ज्याचा उपयोग, हे वेटिंग एजंट असा प्रोडक्ट आहे की हे डायरेक्टली भाग घेत नाही परंतु याच्यामुळं रिझल्ट खूप चांगले येतात. याच्यामध्ये नॉन आयोनिक आणि आयोनिक असे 2 प्रकार पडतात. नॉन आयोनिक म्हणजे टाकल्यानंतर पीएच बदलत नाही, आयोनिक म्हणजे ज्याचा पीएच बदलू शकतो. हे स्टिकी आणि अँकर 80 हे 2 आपले प्रोडक्ट आहेत. स्टिकीमध्ये हे अँकर 80 जे आहे ते नॉन आयोनिकमध्ये मोडतं, हे आयोनिकमध्ये मोडतं. तर हे स्टिकी हे पावसाळ्यात चालणारा प्रोडक्ट म्हणून समजलं जातं, पण हे कधीही तुम्ही वापरू शकता. आपल्या डोसमध्ये पण याचा ॲड केलेला आहे. हेतू का असते, याच्यामध्ये हायड्रोपोनिक आणि हायड्रोफिलिक सर्फॅक्टंटमध्ये मोडतं. सर्फॅक्टंट आहे, इमल्सिफायर आहे, ॲड्ज्युएंट्स आहे, ॲब्सॉर्बंट आहेत. हे सगळे गुणवत्ता यात आहेत. म्हणजे जर किडीमध्ये अलीकडे का असतं की किडीमध्ये वर कायनेटिन असतं किंवा लिक्विड किंवा ऑइली पदार्थ असतात, त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादं केमिकल फवारता तर ती आळी आत शोषून घेत नाही. तुम्ही जर एखादं फळ असेल तर त्यावर ऑइली असतं, तेव्हा तुम्ही स्प्रे करता, निसर्गाने दिलेलं असतं तर टॉनिक आत ओढून घेत नसतं किंवा रुजून तुम्ही ज्यावेळी टाकता पीक अपटेक करत नाही. पण ज्यावेळी तुम्ही वेटिंग एजंट, सर्फॅक्टंट, इमल्सिफायर हे जस्ट लाईक ॲप्साइटी आहे, कॉस्टली थोडं असतं पण इतकी जबरदस्त द्यायची आहे. तुम्ही कुठल्याही टॉनिकमध्ये वापरलं ना याची क्षमता जवळजवळ दुप्पट तिप्पट करतं अपटेकची. जे काय पोटॅशिक असतात, वॉटर इन्सोल्युबल असतील, जे काही इन्सोल्युबल घटक असतात ते सोल्युबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करते. ॲड्ज्युएंट, सर्फॅक्टंट, इमल्सिफायर, सोल्युबलायझर म्हणा तुम्ही याचं. स्टिकी हे सर्वसामान्य परवण्यासारखं असतं, कुठलाही व्यक्ती वापरू शकतो फवारताना, ड्रिपमध्ये वापरू शकतो, स्प्रिंगला वापरू शकतो. अँकर हे थोडंफार जे काही बागायतर पिकं आहेत, ज्यांचं डाळिंब आहे, द्राक्ष आहेत, जे थोडं खर्च करू शकतात त्यासाठी अँकर 80 आहे. नॉन आयोनिकमध्ये मोडतं म्हणजे ज्याच्यामध्ये पीएच चेंज होत नाही. हे तुम्हाला 50 मिलीपासून ते 5 लिटरपर्यंत तुम्हाला मिळेल दोन्ही. स्टिकी आवश्यकच असतं कारण याचा जसं आपल्याला काही कधी कधी म्हणजे पचनक्रिया फास्ट करण्यासाठी आपण काही आयुर्वेदिक घेत असतो किंवा जेवताना आपण फायबर्स घेतो, ज्यांना ह्याचं म्हणजे पचनक्रिया ज्याची व्यवस्थित नसते तर त्याला कंपल्सरी सांगितलं की पेरू खावा किंवा त्याच्यामध्ये फायबर्स आहेत ते खावा किंवा केळ वगैरे खायला सांगतो. तसंच काय तर त्यात फायबर्स असतात. फायबर्समध्ये धागे पण ते धागे वेगळे असतात. तर तसंच हे ॲड्ज्युएंट्स म्हणजे काय, पचनक्रिया पिकाची फास्ट करायचं काम ॲड्ज्युएंट्स करत असतं.
आता आपण एक महत्त्वाच्या पीक याच्याकडे बोलतो, बायो फर्टिलायझर. बायो म्हणजे जैविक, फर्टिलायझर म्हणजे खतं. हे ओ फॉर्ममध्ये मिळतं. ही सगळ्यात आवश्यक आहे, परंतु सगळ्यात डावळलेलं उत्पादन असतं. कुठलाही शेतकरी वापरत नाही आहे, कारण त्याला वाटतं की हिची गरज नाही आहे. निसर्गानं ऑलरेडी ही सिस्टमॅटिक बसवलेलं असतं, पण अलीकडच्या जमिनीमध्ये pH बदलल्यामुळं, रासायनिक खताचं प्रमाण जास्त झाल्यामुळं, शेणखताचं प्रमाण, कार्बोनिक CN रेशो कमी झाल्यामुळं, टोटल कार्बन जमिनीचं कमी झाल्यामुळे, ऑर्गॅनिक पर्सेंटेज कमी झाल्यामुळे बॅक्टेरिया कमी झालेले आहेत. निसर्गामध्ये हे ऑलरेडी असतं. ज्याच्यामध्ये pH नॉर्मली असतो, ज्याच्यामध्ये ह्युमसचं प्रमाण जास्त असतं, तर ऑलरेडी सगळे जीवाणू तुम्हाला सापडतात. परंतु अलीकडं टेस्टिंग केलं तर आज सकाळी मी तुम्हाला हे पाठवलेलं होतं फोटो, त्यामुळे तुम्ही चेक करा की सगळ्या महाराष्ट्राच्या जमिनीमध्ये तुम्हाला न्यूट्रियनची कमतरता, झिंक, गंधक वगैरे पूर्ण न्यूट्रियनची कमतरता सापडली. ॲक्च्युली हे असतं तिथं, नसतं असं नाही. निसर्गानं सगळ्याशी बसलेत. निसर्गामध्ये सगळे सायकल्स आहेत. गंधक सायकल आहे, कार्बन सायकल आहे, फॉस्फेट सायकल आहे, पोटॅश सायकल आहे. परंतु सायकलचा अर्थ हे परत दिलं जातं, घेतलं जातं, द्यायचं, घ्यायचं, करन्सी म्हणतो आपण त्याला. फ्लो येतं, आउटफ्लो, इनफ्लो चालू असतो. परंतु माणसाने रासायनिक खतं वापरून ते ब्रेक केलेलं आहे. जीवाणू खतं ही अशी असतात, जसं की रासायनिक खतं, जीवाणू खतं म्हणजे, आता सेंद्रिय खतं आणि जीवाणूमधला फरक सांगतो. सेंद्रिय खतं म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्वी जीव होता, पण आपण कुजवून त्याच्यामध्ये वापर केलेला आहे. कुजवून प्रक्रिया करून त्याचा वापर करतो. जसं गांडूळ खत आहे, प्रेसमड असेल, डिकॉम्पोजिशन करायचं, शेणखत जर कुजलेलं, तर ते त्याच्यामध्ये पूर्वी जीव होता, म्हणजे प्लांट बेस, ॲनिमल बेस एक्स्ट्रॅक्ट्स आहेत ते, पण त्यात जीव आहे का? त्यातले बॅक्टेरिया जिवंत आहेत. ते कॉम्बिनेशन ऑफ ऑर्गॅनिक अँड बायो आहे. जर ते त्यात जीवाणू असतील तर बायो फर्टिलायझर म्हणजे काय? ज्याचा उपयोग फक्त जिवंत असेल तरच होतो, म्हणजे त्याचं क्रियाशीलता जिवंत असेल तर होतं, म्हणून त्याला जैविक खते म्हणतात. जैविक म्हणजे जिवंत, म्हणजे त्याचा उपयोग जिवंत असेल तरच होतो. आणि ऑर्गॅनिक म्हणजे काय? त्याचा उपयोग जिवंत असं नाही, कारण ते पूर्ण डिकम्पोज झालेलं असतं. ते टाकल्यानंतर भर खतं पण होतं, पण याचं अजून कार्य व्हायचं आहे. याचा उपयोग कसा होतो हे तुम्ही युरियावर मिक्स करू शकत नाही, याच्यामध्ये केमिकलवर मिक्स करू शकत नाही. ज्याच्यामध्ये जर आपल्याला वापरायचं असेल तर शेण वगैरे असेल कुजलेलं, याला एक तुम्ही जर ऑलरेडी जर हे खत घेतलं, तुम्ही जर शेणामध्ये मिक्स केलं, कुठल्या पण शेण असेल किंवा कोण पंचामृत, जीवामृत मेथड वापरू शकतो. कोण शेण असेल, शेण जर तुम्ही शेणखत टाकत असाल, शेणखतामध्ये हे लिक्विड किंवा पावडर ओतू शकताय. अशा बॅग आहेत त्याच्या, एक तुम्हाला दाखवतो त्याचे प्रोडक्ट सगळे. तर मुळात जैविक खत म्हणजे समजून घ्या की जैविक खत म्हणजे ज्याच्यामध्ये जीव आहे, बॅक्टेरिया, फंगस, व्हायरस असेल, काही ठिकाणी व्हायरस, काही ठिकाणी निमॅटोड वापरलं जातं, पण बायोपेशियम काही ठिकाणी वापरलं जातं. काही खतेचा अर्थ उत्पादकता वाढवणं. जैविक खते तर रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, परत तुमचं PSB म्हणजे फॉस्फेट सोल्युबल बॅक्टेरिया असेल, किंवा झिंक सोल्युबलायझिंग असेल, सल्फर सोल्युबलायझिंग असेल, असे हजारो प्रकारचे बॅक्टेरिया ऑलरेडी निसर्गात आहेत. परंतु आपण जमिनीचा सातत्यानं रासायनिक खतं टाकून pH बदलल्यामुळे ती जीवाणू तिथं नाहीत. आणि ह्याचं अन्न लक्षात ठेवा, ह्याचं अन्न शेण वगैरे आहे, ऑर्गॅनिक आहे. कुठल्याही जीवाणू जगायसाठी त्याला कार्बन सोर्स, प्रोटीन सोर्स, नायट्रोजन सोर्स, तुमचा इतर ट्रेस मेटल्स लागतात, पण हे जमिनीत नाहीच आहे, त्यामध्ये जिवंत नाहीत. मग आपल्याला याचं क्रियाशीलता वाढवायचं असेल तर तुम्हाला शेणखत, गोमूत्र टाईप असेल किंवा पंचामृत वगैरे असेल, किंवा तुम्ही डाळ घ्या, अंडी वगैरे घ्या, याचं मिक्सिंग करून जर तुम्ही यात ओतलं आणि जर जे प्रक्रिया करून जर तुम्ही वापरला बायो फर्टिलायझरचा रिझल्ट जबरदस्त येतो. जर तुम्ही सातत्यानं जीवाणू खतं वापरायची सवय लावली तर तुम्हाला 25% रासायनिक खत वापरायची अजिबात गरज नाही. एक रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर किंवा तुमचं ॲझोस्पेलियम वगैरे हे 25% तुमचं रासायनिक खत कमी करू शकतं. याच्यामध्ये निसर्गानं, आपण रासायनिक खतं वापरतो, पण निसर्गानं सगळ्या स्टीमॉली बसून ठेवलेले आहेत. जे तुम्हाला लागतं ते तुम्हाला निसर्गानं उपलब्ध करून दिलेलं आहे. मायकोरिक्झिया म्हणून एक आहे, फंगस आहे एक प्रकारचं, ज्याच्यावर अजूनही कितीतरी माणसाने
अजूनही कितीतरी जणांनी त्याच्यावर प्रक्रिया केलेली नाही आहे. कितीतरी कंपन्याने त्याच्यावर संशोधन केलेलं आहे. मायक्रोरिक्झाचं आता संशोधन असं दाखवतं की 80 ते 90% वनस्पतीवर मायक्रोरिक्झा सापडतं रुडझोनवर. रुडझोनवर 80 ते 90% मायक्रोरिक्झा म्हणजे एक प्रकारचं फंगस असतं की जे त्याच्याबरोबर रुडझोनवर असोसिएशन करतं. जसं आपण धागे म्हणतो ना, केसाळासारखं असतं, त्यात फंगस असते एक प्रकारची. पण हेच फंगस फक्त असोसिएशन एक्टो आणि एंडो असे 2 प्रकारचे असतात मायक्रोरिक्झा, जे त्या रुडझोन बरोबर एकत्र येऊन फॉस्फेट विरघळायचं काम करतं. फॉस्फेटिक खतं असतील किंवा इतर न्यूट्रिएंट्स विरघळून पिकाला उपलब्ध करून द्यायचं काम करतं सिम्बायोटिकली आणि असिम्बायोटिकली सुद्धा. हे निसर्गानं सगळं ऑलरेडी केलेलं आहे. म्हणून जैविक खतं सगळ्यात जास्त उत्पादन, त्याचा खर्च रासायनिक खताच्या खूप कमी आहे. परंतु शेतकऱ्यांना आणि दुकानदारांना हे तुम्हाला सांगावं लागतं, कारण ह्याच्या एक्सपायरी डेटमुळे ही माणसं मागं पडतात. पण हे कन्व्हिन्स तुम्ही केला तर लिक्विडमध्ये 1 वर्ष एक्सपायरी डेट असते जवळपास. ह्याच्यामध्ये पावडर स्वरूपात मिळतं आणि लिक्विड स्वरूपात मिळतं. प्रत्येकाचा हेतू प्रमाणे याचं घटक आहेत. पहिल्यांदा जर रायझोबियम असेल, आता रायझोबियमसाठी आपलं फिनिक्स रायझो म्हणून आहे. याचा उपयोग सिम्बायोटिकली रूट नूडल्स तयार करण्यामध्ये द्विदलसाठी जे असतात, डाळीवर्गीय असेल किंवा सोयाबीनसाठी रायझोबियम 1 नंबर आहे. सिम्बायोटिकली उपयोग होतो. यातला दुसरा बेनिफिट असं होतं की याच्या लिक्विडमध्ये तुम्हाला काही न्यूट्रिएंट ग्रोथ फॅक्टर्स पण आहेत. बायोप्रोडक्ट वापरणं का चांगलं? कारण जीवाणू तर तुम्हाला जीवाणू मिळतातच, प्लस त्याच्याबरोबर तुम्हाला त्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट ब्रॉथ आहे, कारण याच्यामध्ये आपण प्रोटीन लिक्विड घालतो ग्रोथसाठी, ॲमिनो ॲसिड्स असतात, व्हिटॅमिन्स, सगळे घटक लागतो. जे टॉनिकमध्ये असतात ना, तेच घटक घ्यावे. प्लस यात जीवाणू एक्स्ट्रा आहेत, त्यामुळे जीवाणूचा पण उपयोग होतो, प्लस टॉनिक म्हणून पण याचा उपयोग होतो. आणि जर हेच शेणमध्ये काढून ठेवलं 1, 2 ते 3 महिने, तरी त्याचा कॉम्पोस्टिंग म्हणून पण उपयोग होतो. फक्त हे त्या दुकानदारांना त्या शेतकऱ्याला समजावून सांगणं खूप गरजेचं आहे. याचा अलीकडं द्राक्ष किंवा जी काय म्हणजे रेसिड्यू फ्री किंवा झिरो पोल्युशन किंवा त्याला म्हणतो विषमुक्त शेतीसाठी याचा खूप वापर होतो. यातले काही आता बायो फर्टिलायझर, बायो पेस्टिसाइड म्हणून पण वापर होतात. त्यातला ग्लुकोनोमोनोस म्हणून एक बॅक्टेरिया आहे, याचा उपयोग सगळ्या ठिकाणी होतो. नायट्रोजन फिक्ससाठी पण होतो, बायो स्पेशल म्हणून पण होतो, सोल्युबलायझिंगसाठी म्हणून होतो. रायझो म्हणून एक आहे. त्यानंतर तुम्हाला फिनिक्स ॲसेटो, म्हणजे एकदलसाठी जे असतं, म्हणजे ऊसासाठी सगळ्यात जास्त वापर होतो ॲसेटोचा. ऊसासाठी ॲसेटोचा वापर होतो. ॲसेटोबॅक्टर म्हणून असतात. रायझोबियम ह्यात जीवाणू असतात, ॲसेटोबॅक्टर असतं. हे असिम्बायोटिकली करतं. म्हणजे हे तुम्ही प्रक्रिया जशी तुम्हाला सांगितली की शेणामध्ये तुम्ही वापरू शकता,